नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5 ते 8 फेब्रुवारी दरम्यानचे काही महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र वृद्ध अर्थसंकल्प सादर करणारे पहिले राज्य कोणते बनले आहे? तर बघा, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र एल्डरली बजेट सादर करणारे पहिले राज्य बनलेले आहे केरळ। पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे। केरळ हे स्वतंत्र वृद्ध अर्थसंकल्प सादर करणारे भारताचे पहिले राज्य बनले आहे। हा अर्थसंकल्प 29 जानेवारी 2026 रोजी आर्थिक वर्ष 2026-27 साठी केरळचे अर्थमंत्री के.एन. बालगोपाल यांनी सादर केला आहे। ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी 46,236.52 कोटी रुपये वाटप करण्यात आले, जे राज्याच्या एकूण अर्थसंकल्पाच्या सुमारे 19.07% एवढंही बजेट आहे। याचा उद्देश काय आहे? तर वृद्धांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यांच्यासाठी आरोग्य सुविधा, सामाजिक सुरक्षा आणि केअर इकॉनॉमीवर भर देणे। महत्त्वाच्या घोषणा कोणत्या करण्यात आलेल्या आहेत? तर यामध्ये विशेष आरोग्य विमा देण्यात येणार आहे, पेन्शन योजना आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये रजोनिवृत्ती क्लिनिक ही स्थापन करण्यात येणार आहे। तर बघा, केरळ हे स्वतंत्र वृद्ध अर्थसंकल्प सादर करणारे भारताचे पहिले राज्य बनलेले आहे। नेक्स्ट आहे, महिला प्रीमियर लीग 2026 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू RCB। तर महिला प्रीमियर लीग 2026 आवृत्ती होती 4थी, कालावधी आहे 9 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2026 दरम्यान ही लीग आयोजित करण्यात आलेली होती। आयोजक होते भारतीय क्रिकेट नियामक मंडळ। क्रिकेट फॉर्मॅट कोणता होता? तर 2020 क्रिकेट होते। स्पर्धेचे स्वरूप डबल राऊंड रॉबिन आणि प्ले ऑफ। एकूण सहभागी संघ 5, सामने झालेले आहेत एकूण 22। अंतिम सामना कोटंबी स्टेडियम वडोदरा या ठिकाणी खेळवण्यात आला। चॅम्पियन्स ठरलेले आहेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, दुसऱ्यांदा विजेतेपद जिंकलेले आहे। बेंगळुरूची कर्णधार होती स्मृती मानधना। उपविजेते राहिलेले आहेत दिल्ली कॅपिटल्स। दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधार होती जेमिमा रॉड्रिग्ज। तर बघा, दिल्ली कॅपिटल्स हे 4थ्यांदा उपविजेता ठरलेला आहे। ऑरेंज कॅप सर्वाधिक धावांसाठी देण्यात येते, तर ही स्मृती मानधना यांना देण्यात आलेला आहे। स्मृती मानधना हिने 377 धावा केलेल्या आहेत लीगमध्ये। पर्पल कॅप सर्वाधिक विकेट्ससाठी दिली जाते, तर सोफी डिवाइन गुजरात जॉईंटची खेळाडू आहे, तर हिला 17 विकेट्स घेतलेले आहेत, त्यामुळे पर्पल कॅप देण्यात आलेली आहे। मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू ठरली सोफी डिवाइन। हंगामातील उदयोन्मुख खेळाडू नंदिनी शर्मा दिल्ली कॅपिटल्सची खेळाडू। फेअर प्ले पुरस्कार मुंबई इंडियन्स। तर बघा, महत्त्वाचा प्रश्न असणार आहे काय? महिला प्रीमियर लीग 2026 चे विजेतेपद जिंकलेले आहे RCBने, उपविजेता राहिलेला आहे दिल्ली कॅपिटल्स। नेक्स्ट आहे, भारतीय विमानतळ प्राधिकरण मंडळावर पहिल्या महिला सदस्य म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, निवेदिता दुबे। निवेदिता दुबे यांनी 30 जानेवारी 2026 रोजी एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या मानव संसाधन संचालक मंडळावर प्रथम महिला सदस्य म्हणून पदभार स्वीकारला। त्या AAIच्या मानव संसाधन विभागाच्या संचालक मंडळावर नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरलेल्या आहेत। नियुक्तीपूर्वी त्या एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या कोलकाता म्हणजेच पूर्व विभाग येथे प्रादेशिक कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत होत्या। 2023 मध्ये त्या पूर्व विभागाच्या पहिल्या महिला प्रादेशिक कार्यकारी संचालक बनलेल्या होत्या। त्यांनी 1995 मध्ये इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे विमानतळ व्यवस्थापक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली। भारतीय विमानतळ प्राधिकरण स्थापना 1 एप्रिल 1995, मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी। नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे। मुख्य कार्य कोणते आहे? तर भारतातील विमानतळांचा विकास, देखभाल आणि व्यवस्थापन। नेक्स्ट आहे, प्रो रेसलिंग लीग 2026 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, हरियाणा थंडर। प्रो रेसलिंग लीग 2026 चे विजेतेपद हरियाणा थंडर्स संघाने पटकावले आहे। अंतिम सामन्यात हरियाणा थंडर्सने दिल्ली दंगल वॉरियर्स संघाचा 5-4 अशा फरकाने पराभव केला आहे। हा अंतिम सामना 1 फेब्रुवारी 2026 रोजी उत्तर प्रदेशातील नोएडा येथील नोएडा इंडोर स्टेडियमवर खेळवण्यात आला। महिलांच्या 62 किलो वजनी गटातील निर्णायक लढतीत पॅरिस ऑलिम्पिक रौप्य पदक विजेती इलिना कोल्यान्डेन्को हिने विजय मिळवून हरियाणाला विजेतेपद मिळवून दिले। विजेते हरियाणा थंडर संघाला 1.5 कोटी रुपये बक्षीस देण्यात आले। उपविजेत्या दिल्ली दंगल वॉरियर संघाला 75 लाख रुपये बक्षीस मिळाले। प्लेयर ऑफ द टूर्नामेंट हा पुरस्कार तुरान बायरोमोव दिल्ली दंगल वॉरियर्स यांना देण्यात आला। स्पर्धेत सर्वाधिक गुण मिळवणारा खेळाडू चंद्रमोहन पंजाब रॉयल्सचा खेळाडू होता।
7 वर्षांच्या विश्रांतीनंतर PWLचे यशस्वी पुनरागमन झालेले असून या हंगामात 6 फ्रँचायझी संघांनी सहभाग नोंदवला. प्रो रेसलिंग लीग ही भारतातील एक प्रमुख फ्रँचायझी आधारित कुस्ती स्पर्धा असून तिची सुरुवात 2015 मध्ये भारतीय कुस्ती महासंघाने केलेली होती. 2026 प्रो रेसलिंग लीगचा विजेता ठरलेला आहे हरियाणा थंडर्स. उपविजेता राहिलेला आहे दिल्ली दंगल वॉरियर्स. नेक्स्ट आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सुरू केलेल्या नवीन बसला काय नाव देण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राजमाता जिजाऊ. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात नव्याने दाखल होणाऱ्या 55 आसनी अत्याधुनिक बस सेवा राजमाता जिजाऊ असे नाव देण्यात आलेले आहे. बघा, ही 55 आसनी अत्याधुनिक बस आहेत, याला राजमाता जिजाऊ असे नाव देण्यात आलेले आहे. या बसेसना हिंदवी स्वराज्याच्या जननी असलेल्या राजमाता जिजाऊंच्या नावाने ओळख दिली जाणार आहे. या बसमध्ये 3+2 म्हणजे एका साईडला 3 एका साईडला 2 या प्रकारची आसन रचना असून एकूण 55 प्रवाशांसाठी बसण्याची सोय उपलब्ध असणार आहे. या बसेस भगव्या आणि पांढऱ्या रंगसंगतीत आकर्षक स्वरूपात तयार करण्यात आलेले आहेत. गर्दीच्या मार्गांवर प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागू नये आणि अधिक आरामदायी प्रवास सुविधा मिळाव्यात हा या सेवेचा मुख्य उद्देश आहे. या अत्याधुनिक बसेस मार्च 2026 पासून टप्प्याटप्प्याने संपूर्ण महाराष्ट्रात प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. या बस सेवेच्या नावाची अधिकृत घोषणा फेब्रुवारी 2026 मध्ये करण्यात आलेली आहे. ही घोषणा राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केलेली आहे. तर बघा, मार्च 2026 मध्ये ज्या नवीन बस आपल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात सामील होणार आहेत या बसना नाव देण्यात येणार आहे राजमाता जिजाऊ. नेक्स्ट आहे 2026च्या क्रॉफर्ड पुरस्कारासाठी कोणत्या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाची निवड झाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वीरभद्रन रामनाथन. भारतीय वंशाचे प्रख्यात हवामानशास्त्रज्ञ वीरभद्रन रामनाथन यांची 2026च्या प्रतिष्ठित क्रॉफर्ड पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस यांच्या वतीने प्रदान केला जातो. क्रॉफर्ड पुरस्काराला भूविज्ञानाचा नोबेल असे संबोधले जाते. रामनाथन यांची निवड जागतिक तापमानवाढ, हरितगृह वायू, CFS आणि वातावरणातील ब्राउन क्लाउड्स यांच्या हवामान बदलावर होणाऱ्या परिणामांवरील संशोधनासाठी करण्यात आली आहे. त्यांनी 1975 मध्ये प्रथमच सिद्ध केले की कार्बन डायऑक्साईड व्यतिरिक्त CFCs सारखे वायूही जागतिक तापमानवाढीस कारणीभूत ठरतात. त्यांच्या संशोधनानुसार CFCs हे कार्बन डायऑक्साईडपेक्षा सुमारे 10,000 पट अधिक उष्णता शोषून घेतात. पुरस्कारांतर्गत त्यांना सुवर्ण पदक आणि सुमारे 9 लाख अमेरिकी डॉलर्सची रक्कम प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार मे 2026 मध्ये स्टॉकहोम स्वीडन येथे होणाऱ्या समारंभात प्रदान केला जाईल. रामनाथन हे तामिळनाडूतील मदुराई येथील असून त्यांनी बेंगळुरू आणि अमेरिकेत शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत नासासारख्या नामांकित आंतरराष्ट्रीय संस्थांमध्येही महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. तर भारतीय वंशाचे प्रख्यात हवामानशास्त्रज्ञ वीरभद्रन रामनाथन यांची 2026च्या प्रतिष्ठित क्रॉफर्ड पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे. नेक्स्ट आहे युमनम खेमचंद सिंह कोणत्या राज्याचे नवे मुख्यमंत्री बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मणिपूर. युमनम खेमचंद सिंह हे मणिपूर राज्याचे 13वे मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांनी 4 फेब्रुवारी 2026 रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांना मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी शपथ दिली. ते भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील सिंगजोमाई मतदारसंघातून 2017 आणि 2022 मध्ये आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते यापूर्वी मणिपूर विधानसभेचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. मुख्यमंत्री होण्यापूर्वी त्यांनी शिक्षण, ग्रामीण विकास इत्यादी विभागांचे मंत्री म्हणूनही काम केलेले आहे. 9 फेब्रुवारी 2025 रोजी बिरेन सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर 13 फेब्रुवारी 2025 पासून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. 12 फेब्रुवारी 2026 रोजी राष्ट्रपती राजवट संपत आहे. मणिपूरमध्ये सुमारे 1 वर्ष लागू असलेली राष्ट्रपती राजवट हटवल्यानंतर त्यांची मुख्यमंत्रीपदी निवड झालेली आहे. उपमुख्यमंत्री म्हणून नेमच्या किपगेन आणि लोसाई दिग्वो यांनी शपथ घेतलेली आहे. नेमच्या किपगेन या मणिपूरच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरलेल्या आहेत. हाही प्रश्न महत्त्वाचा आहे बघा. मणिपूरच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण ठरलेले आहेत? नेमच्या किपगेन. तसेच आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही नुकत्याच झालेले आहेत. तर बघा, युमनम खेमचंद सिंह हे मताई समुदायातील असून त्यांचे वय 62 वर्ष आहे. राजकारणात येण्यापूर्वी ते मार्शल आर्ट्स मध्ये ब्लॅक बेल्ट धारक असून खेळाडू पार्श्वभूमी असलेले राजकारणी म्हणून ओळखले जातात. मणिपूर विधानसभेच्या एकूण जागा आहेत 60, त्यामध्ये बहुमताचा आकडा आहे 31. नेक्स्ट आहे 800 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती असलेला जगातील पहिला व्यक्ती कोण बनला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 एलॉन मस्क. फोर्ब्सच्या मते फेब्रुवारी 2026 मध्ये एलॉन मस्क 800 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती बनले आहेत.
त्यांच्या अंतराळ कंपनी स्पेस एक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता स्टार्टअप XAI यांच्या विलिनीकरणानंतर त्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झालेली आहे. या विलिनीकरणानंतर त्यांची एकूण संपत्ती अंदाजे $852 अब्ज म्हणजे सुमारे 7 लाख कोटी रुपयांहून अधिक झालेली आहे. या करारानंतर त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये स्पेस एक्स ही टेस्लापेक्षाही सर्वात मौल्यवान मालमत्ता ठरलेली आहे. एलॉन मस्क यांनी ऑक्टोबर 2025 मध्ये $500 अब्ज, डिसेंबर 2025 मध्ये $600 आणि $700 अब्ज आणि फेब्रुवारी 2026 मध्ये $800 अब्जचा टप्पा पार करून ही विक्रमी वाढ नोंदवलेली आहे. नेक्स्ट आहे खंजर सरावाची 13वी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मिसामारी. भारत आणि किर्गिस्तान यांच्यातील संयुक्त विशेष सैन्य सराव खंजर 13ची आवृत्ती खंजरची 13वी आवृत्ती आसाममधील मिसामारी येथे आयोजित करण्यात आलेली आहे. हा सराव 4 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी 2026 या कालावधीत पार पडत आहे. सरावाचे आयोजन आसाममधील सोनितपूर जिल्ह्यातील मिसामारी लष्करी स्थानक येथे करण्यात आले आहे. भारतीय सैन्याचे प्रतिनिधित्व पॅराशूट रेजिमेंट करत आहे, तर किर्गिस्तानकडून इल्ब्रिस स्पेशल फोर्सेस ब्रिगेडचे सैनिक सहभागी झाले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या आदेशानुसार शहरी आणि डोंगराळ भागात दहशतवाद विरोधी कारवाया मजबूत करणे हा या सरावाचा मुख्य उद्देश आहे. या सरावामध्ये स्नायपिंग, जटिल इमारत मंजुरी आणि विशेष दल तंत्रांचा सराव करण्यात येत आहे. हा सराव 2011 पासून दरवर्षी भारत आणि किर्गिस्तानमध्ये आलटून पालटून आयोजित केला जातो. यापूर्वीची 12वी आवृत्ती मार्च 2025 मध्ये किर्गिस्तानमध्ये पार पडली होती. नेक्स्ट आहे जगातील पहिले खाजगी अंतराळ स्थानक कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हेवन-1. हेवन-1 हे जगातील पहिले खाजगी अंतराळ स्थानक बनणार आहे. हे अंतराळ स्थानक अमेरिकेतील वेस्ट या खाजगी कंपनीने विकसित केले आहे. हेवन-1 चे प्रक्षेपण 2027च्या सुरुवातीला स्पेस एक्स फाल्कन 9 रॉकेटद्वारे केले जाणार आहे. हे अंतराळ स्थानक सिंगल मॉड्यूल स्वरूपाचे आहे. या स्थानकात एकाच वेळी 4 अंतराळवीर राहू शकतील. स्थानकाची राहणी लक्झरी हॉटेलसारखी अत्याधुनिक आणि आरामदायी असेल. यामध्ये 1.1 मीटर व्यासाची घुमटाकार खिडकी असेल, जिथून पृथ्वीचे विहंगम दृश्य पाहता येईल. या स्थानकाचा मुख्य उद्देश वैज्ञानिक संशोधन, प्रयोग आणि खाजगी पर्यटन आहे. या प्रकल्पात नासा हे एक महत्त्वाचा भागीदार आहे. तर बघा, जगातील पहिले खाजगी अंतराळ स्थानक असणार आहे हेवन-1. नेक्स्ट आहे अंतरिक्ष संगवारी हे देशातील पहिले स्पेस सेंटर कोठे उभारण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शासकीय उच्चतर माध्यमिक विद्यालय नवा रायपूर छत्तीसगड. अंतरिक्ष संगवारी हे देशातील पहिले स्पेस सेंटर आहे, जे एका सरकारी शाळेच्या शासकीय उच्चतर माध्यमिक विद्यालय राखी या आवारात उभारण्यात आले आहे. केंद्राचे उद्घाटन 3 फेब्रुवारी 2026 रोजी छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांच्या हस्ते झाले. स्थान कोणते आहे बघा? शासकीय उच्चतर माध्यमिक विद्यालय राखी नवा रायपूर छत्तीसगड या ठिकाणी हे स्थापन करण्यात आलेले आहे. या केंद्राचा उद्देश ग्रामीण आणि सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना खगोलशास्त्र आणि अंतराळ विज्ञानाची गोडी लावणे तसेच प्रत्यक्ष उपकरणांद्वारे शिकवणे हा आहे. केंद्रामध्ये कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत बघा? अत्याधुनिक टेलिस्कोप ज्याद्वारे ग्रह आणि ताऱ्यांचे निरीक्षण करता येते. इस्रो मॉडेल्स ज्यामध्ये विविध रॉकेट्स आणि उपग्रहांच्या प्रतिकृती आहेत. डिजिटल प्लॅनेटोरियम जे विद्यार्थ्यांना अंतराळाचा आभासी अनुभव देते. प्रयोगशाळा जिथे रॉकेट सायन्स आणि सॅटेलाइट तंत्रज्ञान समजून घेता येते. तर अंतरिक्ष संगवारी हे देशातील पहिले स्पेस सेंटर आहे, जे एका सरकारी शाळेमध्ये उभारण्यात आलेले आहे छत्तीसगड राज्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे $1 ट्रिलियन बाजार मूल्य गाठणारी पहिली रिटेलर कंपनी कोणती बनली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वॉलमार्ट. वॉलमार्ट ही $1 ट्रिलियन बाजार मूल्य गाठणारी जगातील पहिली रिटेलर कंपनी ठरली आहे. कंपनीने 3 फेब्रुवारी 2026 रोजी हा ऐतिहासिक टप्पा पार केला. गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 26% वाढ झाल्यामुळे बाजार मूल्यात मोठी वाढ झाली आहे. ई कॉमर्स क्षेत्रातील प्रगती, कृत्रिम बुद्धिमत्ता यामधील गुंतवणूक आणि कार्यक्षम सप्लाय चेन व्यवस्थापन हे या यशामागील प्रमुख घटक ठरले आहेत. $1 ट्रिलियन क्लबमध्ये सहसा ॲपल आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या तंत्रज्ञान कंपन्यांचे वर्चस्व असताना वॉलमार्ट ही कामगिरी करणारी पहिली पारंपरिक रिटेल आणि गैर तंत्रज्ञान कंपनी ठरलेली आहे. वॉलमार्ट कंपनी बघा स्थापना झालेली आहे 1962 मध्ये. संस्थापक आहेत सॅम वॉल्टन, CEO आहेत जॉन फर्नर, मुख्यालय आहे बेंटनव्हिल, आर्कान्सस, USA. नेक्स्ट आहे जागतिक सरकार शिखर परिषद 2026 कोठे आयोजित करण्यात आली? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दुबई. जागतिक सरकार शिखर परिषद 2026 ही दुबई, संयुक्त अरब अमिरात येथे आयोजित करण्यात आली. ही परिषद 3 ते 5 फेब्रुवारी 2026 या कालावधीत पार पडली आहे. या वर्षाची मुख्य संकल्पना भविष्यातील सरकारांना आकार देणे.
संकल्पना म्हणजेच थीम काय होती? भविष्यातील सरकारांना आकार देणे. या परिषदेत 150हून अधिक देशांचे प्रतिनिधी, 35हून अधिक राष्ट्रप्रमुख आणि 6000हून अधिक सहभागी उपस्थित होते. परिषदेत जागतिक नेते, धोरणकर्ते आणि व्यावसायिक अधिकारी सहभागी झाले. कृत्रिम बुद्धिमत्ता, हवामान बदल, जागतिक अर्थव्यवस्था, नवोपक्रम, शाश्वतता आणि प्रशासनातील तंत्रज्ञान यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी सुरू केलेल्या पिल्लू AI काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, व्हॉइस बेस्ड बिलिंग आणि अकाउंटिंग ॲप. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी 2 फेब्रुवारी 2026 रोजी पिल्लू AI हे ॲप लॉन्च केले. पिल्लू AI हे भारतातील पहिले व्हॉइस आधारित बिलिंग आणि अकाउंटिंग ॲप आहे. हे ॲप विशेषतः सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग तसेच लहान व्यावसायिकांसाठी तयार करण्यात आले आहे. या ॲपद्वारे वापरकर्ते त्यांच्या मातृभाषेत बोलून इनव्हॉइस तयार करू शकतात. या ॲपच्या माध्यमातून व्यवहारांची नोंद ठेवणे आणि आर्थिक अहवाल मिळवणे शक्य होते. हे ॲप सध्या 5 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे आणि भविष्यात 50हून अधिक भाषांमध्ये विस्तार करण्याचे उद्दिष्ट आहे. अपलोड केलेल्या बिलांमधून आणि बँक स्टेटमेंटमधून डेटा आपोआप काढून हे ॲप आर्थिक व्यवस्था सुलभ करते. हा उपक्रम आंध्र प्रदेशच्या डिजिटल ग्रोथ विजनचा एक महत्त्वाचा भाग आहे. तर पिल्लू AI हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी लॉन्च केलेले आहे. हे काय आहे? तर भारतातील पहिले व्हॉइस आधारित बिलिंग आणि अकाउंटिंग ॲप आहे. नेक्स्ट आहे, भारत टॅक्सीची औपचारिक सुरुवात कोणी केली आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अमित शहा. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी 5 फेब्रुवारी 2026 रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे भारत टॅक्सीची औपचारिक सुरुवात केली. भारत टॅक्सी ही भारतामधील पहिले सहकारी तत्वावर चालणारे राईड हेलिंग प्लॅटफॉर्म आहे. ही सेवा अमूल, इफ्को, नाफेड यासह 8 प्रमुख सहकारी संस्थांच्या पाठिंब्यावर चालवली जाते. टॅक्सी चालकांना प्रवासाच्या भाड्यावर कोणतेही कमिशन किंवा अतिरिक्त शुल्क द्यावे लागत नाही. सारथी ही मालक या तत्वानुसार चालक हे सहकारी संस्थेचे भागधारक असतील. प्रवाशांसाठी ही सेवा ओला, उबरपेक्षा सुमारे 30% स्वस्त आहे आणि सर्ज प्राइसिंग नाही. नफ्यातून 100 रुपयांपैकी 80 रुपये थेट चालकांच्या खात्यात जातील. फक्त 20 रुपये कंपनीच्या व्यवस्थापनासाठी वापरले जातील. किमान भाडे असणार आहे 30 रुपये 4 किलोमीटरपर्यंत. प्रारंभिक व्याप्ती दिल्ली, NCR आणि गुजरात या ठिकाणी ही सुरुवात करण्यात आलेली आहे. पुढील 3 वर्षात संपूर्ण देशात याचा विस्तार करण्यात येणार आहे. नेक्स्ट आहे, ओमानमधील सलालाह बंदरावर भारतीय नौदलाचे कोणते प्रशिक्षण जहाज पोहोचले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, INS सुदर्शनी. भारतीय नौदलाचे नौकानयन प्रशिक्षण जहाज INS सुदर्शनी सलालाह बंदर ओमानमध्ये पोहोचले आहे. हे जहाज लोकायन 26 या 10 महिन्यांच्या ट्रान्स ओशनियन मोहिमेवर आहे. सलालाह बंदर हा या मोहिमेचा पहिला आंतरराष्ट्रीय पोर्ट कॉल आहे. जहाजाने 2 फेब्रुवारी 2026 रोजी येथे आगमन केले. INS सुदर्शनीने आपला प्रवास 20 जानेवारी 2026 रोजी कोची, केरळ येथून सुरू केला होता. संरक्षण मंत्रालयानुसार ही तैनाती भारताच्या सागरी वारशाचे प्रदर्शन करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय सागरी सहकार्याला चालना देण्यासाठी आहे. 3 दिवसांच्या भेटीदरम्यान ओमानच्या रॉयल नेव्हीसोबत चर्चा आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले. नेक्स्ट आहे, विनय मुरलीधर तोनसे यांची कोणत्या बँकेचे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती मंजूर करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, येस बँक. विनय मुरलीधर तोनसे यांची येस बँकेचे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने 3 फेब्रुवारी 2026 रोजी पत्राद्वारे या नियुक्तीला अधिकृत मान्यता दिली आहे. त्यांची नियुक्ती 3 वर्षांच्या कालावधीसाठी असणार आहे. ते प्रशांत कुमार यांच्या जागी येणार आहेत. त्यांचा कार्यकाळ एप्रिल 2026 मध्ये संपणार आहे. या नियुक्तीपूर्वी ते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये रिटेल बिझनेस आणि ऑपरेशन्स विभागाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. येस बँकेची स्थापना 2003 मध्ये झाली. मे 2004 मध्ये त्याचे काम सुरू झाले. मुख्यालय आहे महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारत आणि आखाती सहकार्य परिषदेमध्ये मुक्त व्यापार करार कोठे झाला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नवी दिल्ली. 5 फेब्रुवारी 2026 रोजी नवी दिल्लीतील वाणिज्य भवन येथे भारत आणि आखाती सहकार्य परिषद यांच्यातील मुक्त व्यापार करार संदर्भातील टप्पा गाठला गेला. या निमित्त टर्म्स ऑफ रेफरन्स या दस्तऐवजावर औपचारिकपणे स्वाक्षरी करण्यात आली, ज्यामुळे करारासाठीच्या अटी, व्याप्ती आणि प्रक्रिया ठरल्या. हा प्रत्यक्ष पूर्ण FTA नाही, तर करारासाठीच्या वाटाघाटी सुरू करण्याचा प्रारंभिक दस्तऐवज आहे. स्वाक्षरी सोहळा केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत पार पडला. भारताकडून अजय भादू, GCC कडून डॉक्टर राजा अली मरझोकी यांनी स्वाक्षरी केली. या वाटाघाटीची पहिली फेरी रियाद, सौदी अरेबिया येथे आयोजित करण्यासाठी GCCने भारताला निमंत्रण दिले. भारत आखाती वार्षिक व्यापार सध्या सुमारे
178.5 अब्ज US डॉलर एवढा आहे. FTAच्या अंमलबजावणीनंतर हा व्यापार 2030 पर्यंत 300 अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे. हा करार अन्न प्रक्रिया, पायाभूत सुविधा, पेट्रोकेमिकल्स आणि ICT क्षेत्रांना विशेष लाभ देईल. गल्फ कॉर्पोरेशन कौन्सिल म्हणजेच काय, आखाती सहकार्य परिषद स्थापना झालेली आहे 25 मे 1981 रोजी. मुख्यालय आहे रियाद, सौदी अरेबिया. सदस्य राष्ट्रे आहेत 6: सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कुवेत, कतार, ओमान आणि बहरीन. उद्दिष्ट काय आहे तर आर्थिक, राजकीय, सुरक्षा आणि सांस्कृतिक सहकार्य वाढवणे. नेक्स्ट आहे जगातील प्रमुख प्लॅस्टिक प्रदर्शनांपैकी एक असलेले प्लास्ट इंडिया 2026 कोठे आयोजित करण्यात आले? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नवी दिल्ली. प्लास्ट इंडिया 2026 नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आले. हे प्रदर्शन 5 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी 2026 या कालावधीत पार पडले. यावेळच्या प्रदर्शनाची थीम होती भारत नेक्स्ट. प्रदर्शनात 80हून अधिक देशातील 2000 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय प्रदर्शक सहभागी झाले. प्लास्ट इंडिया 2026 हे भारताचे पहिले झिरो वेस्ट प्रदर्शन आहे, जिथे सर्व घनकचरा पुनर्वापर केला जातो. हे प्रदर्शन रसायन व पेट्रोकेमिकल्स विभाग, वाणिज्य उद्योग मंत्रालय आणि MSME मंत्रालय यांच्या सहकार्याने आयोजित केले गेले आहे. प्रदर्शन हा व्यासपीठ तरुणांना शाश्वत प्लॅस्टिक उपायांचे प्रदर्शन करण्याची संधी प्रदान करतो. नेक्स्ट आहे 3 फेब्रुवारी 2026 रोजी भारताने कोणत्या कर्करोगाच्या काळजीसाठी पहिली राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फुफ्फुसांचा कर्करोग. भारताने 3 फेब्रुवारी 2026 रोजी फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या काळजीसाठी पहिली राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा यांनी नवी दिल्लीतील कर्तव्यपथ येथे या मार्गदर्शक तत्त्वांचे अनावरण केले. जागतिक कर्करोग दिनाच्या पूर्वसंध्येला ही मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध करण्यात आली. म्हणजे जागतिक कर्करोग दिन हा 4 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो, तर त्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे 3 फेब्रुवारी रोजी ही मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. या दस्तऐवजाचे शीर्षक आहे लंग कॅन्सर ट्रीटमेंट अँड पेलिएशन इव्हिडन्स बेस्ड गाईडलाईन्स. ही भारतात पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावर विकसित केलेली साक्ष्य-आधारित मार्गदर्शक तत्त्वे आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये निदान, उपचार आणि उपशामक काळजी या संदर्भातील 15 महत्त्वाच्या शिफारसींचा समावेश आहे. ही तत्त्वे सार्वजनिक आणि खाजगी अशा दोन्ही आरोग्य सेवा प्रणालींना लागू आहेत. रुग्णांच्या जीवनमानात सुधारणा करणे आणि उपचारांचा एकसमान दर्जा राखणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. ही मार्गदर्शक तत्त्वे आरोग्य संशोधन विभाग आणि आरोग्य सेवा महासंचालनालय यांनी देशातील आघाडीच्या कर्करोग तज्ज्ञांच्या सहकार्याने तयार केली आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय वनस्पती सर्वेक्षणाच्या शास्त्रज्ञांनी फुलांच्या कोणत्या नवीन प्रजाती शोधल्या आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डायकल्पटेरा पखालिका. तेलंगणाच्या महबूबाबाद जिल्ह्यातील पखाल वन्यजीव अभयारण्यात डिक्लिप्टेरा पखालिका या नवीन फुलाची प्रजाती शोधली गेली. या प्रजातीचे नाव तिच्या सापडलेल्या ठिकाणावरून म्हणजे पखाल वन्यजीव अभयारण्यातून ठेवण्यात आलेले आहे. ही वनस्पती ॲकॅन्थेसी कुटुंबातली आहे. ही प्रजाती प्रामुख्याने ओढ्यांच्या काठावर आणि खडकाळ भागात आढळते. या वनस्पतीमध्ये औषधी गुणधर्म असण्याची शक्यता आहे. हा शोध भारतीय वनस्पती सर्वेक्षणाच्या डेक्कन रिजनल सेंटर हैदराबाद येथील शास्त्रज्ञांनी लावला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रोफेशनल स्क्वॅश असोसिएशन म्हणजेच PSA जागतिक क्रमवारीत टॉप 20 मध्ये स्थान मिळवणारा सर्वात तरुण आशियाई खेळाडू कोण ठरला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अनाहत सिंग. भारताच्या अनाहत सिंगने फेब्रुवारी 2026 मध्ये अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे झालेल्या स्क्वॅश ऑन फायर ओपन 2026 स्पर्धेत विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत तिने जागतिक क्रमवारीत 10व्या स्थानावर असलेल्या आणि कॉमनवेल्थ गेम्स सुवर्णपदक विजेत्या जॉर्जना केनेडीचा पराभव केला. या विजयानंतर ती PSA जागतिक क्रमवारीत थेट 19व्या स्थानावर पोहोचली. अवघ्या 17 वर्ष 10 महिने आणि 20 दिवस या वयात ती टॉप 20 मध्ये स्थान मिळवणारी सर्वात तरुण आशियाई खेळाडू ठरलेली आहे. तिने मलेशियाचे दिग्गज खेळाडू आणि 8 वेळा जागतिक विजेती निकोल डेव्हिड हिचा विक्रम मोडीत काढला. हे तिच्या कारकिर्दीतील 15वे PSA टूर विजेतेपद ठरलेले आहे. तिने यापूर्वी 2025 मध्ये महिला चॅलेंजर प्लेयर ऑफ द सीझन हा किताब जिंकला होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे रोहित ऋषी यांची कोणत्या संस्थेच्या मुख्य संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 IIFCL. रोहित ऋषी यांची इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती 3 वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे. IIFCL मध्ये रुजू होण्यापूर्वी ते बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत होते. फायनान्शियल सर्व्हिसेस इन्स्टिट्यूशन्स ब्युरो यांनी या पदासाठी त्यांची शिफारस केली होती. त्यांनी 3 फेब्रुवारी 2026 रोजी बँक ऑफ महाराष्ट्रामधील आपला कार्यभार सोडून
IIFCLची जबाबदारी स्वीकारली. रोहित ऋषी हे PR जयशंकर यांच्या जागी MD बनलेले आहेत. IIFCL ही भारत सरकारची संपूर्ण मालकीची वित्तीय संस्था आहे. स्थापना 5 जानेवारी 2006 रोजी. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. कंपनी रस्ते, ऊर्जा, रेल्वे, बंदरे आणि शहरी विकास प्रकल्पांसाठी कर्ज सहाय्य प्रदान करते. नेक्स्ट आहे टायटन स्मार्टने त्यांच्या कोणत्या नवीन स्मार्ट वॉचसाठी चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी यांना ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केले आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 टायटन सेलेस्टर 2.0. टायटन स्मार्टने सेलेस्टर 2.0 हे नवीन स्मार्ट वॉच लॉन्च केले आहे. भारतीय पुरुष दुहेरी बॅडमिंटन जोडी चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी यांची या स्मार्ट वॉचसाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे स्मार्ट वॉच आरोग्य व तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या वापरकर्त्यांसाठी डिझाईन करण्यात आलेले आहे. यामध्ये ड्युअल बँड GPS आणि ऑफलाईन मॅप सुविधा असून मोबाईल नेटवर्कशिवायही अचूक नेव्हिगेशन करता येते. हे घड्याळ विशेषतः प्रशिक्षण, कामगिरी सुधारणा आणि रिकव्हरी लक्षात घेऊन विकसित करण्यात आलेले आहे. यात खेळाडूंसाठी ट्रायथलॉन मोड सारखे विशेष स्पोर्ट्स फीचर उपलब्ध आहेत. यामध्ये टायटनचे स्वतःचे टायटन Q AI आधारित ॲक्टिव्ह इंटेलिजन्स फीचर आहे जे आरोग्यविषयक माहितीचे विश्लेषण करते. स्मार्ट वॉच 5 ATM वॉटर रेजिस्टन्स असून पोहण्यास योग्य आहे. यात VO2 मॅक्स, हार्ट रेट झोन ट्रेनिंग आणि स्विमिंग मॅट्रिक्स यासारखी प्रगत फिटनेस वैशिष्ट्ये दिली आहेत. सेलेस्टर 2.0 हे फिटनेस प्रेमी आणि व्यावसायिक खेळाडूंना लक्षात घेऊन तयार केलेले प्रीमियम स्मार्ट वॉच आहे. ज्याचे ब्रँड अँबॅसेडर कोण बनलेले आहेत तर बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी. नेक्स्ट आहे 2025-26 या वर्षाचा गान तपस्विनी मोगूबाई कुर्डीकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पद्मा तळवळकर. प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका पद्मा तळवळकर यांना 2025-26 या वर्षाचा गान तपस्विनी मोगूबाई कुर्डीकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार गोवा सरकारच्या कला आणि संस्कृती संचालनालयामार्फत प्रदान केला जातो. या पुरस्काराचे स्वरूप 75,000 रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह असे आहे. जयपूर, अत्रौली, ग्वाल्हेर आणि किराणा घराण्याच्या गायकीतील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी त्यांना हा सन्मान देण्यात येत आहे. हा पुरस्कार गान तपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकारांना दिला जातो. यासोबतच आणखीन काही पुरस्कार देण्यात आलेले आहेत. गान तपस्विनी मोगूबाई कुर्डीकर पुरस्कार बघा ज्येष्ठ गायिका विदुषी पद्मा तळवळकर. गान तपस्विनी मोगूबाई कुर्डीकर जीवन गौरव पुरस्कार प्रसिद्ध गायक पंडित राजा काळे. गान सरस्वती किशोरी आमोणकर संगीतकार गुरु पुरस्कार ज्येष्ठ तबलावादक पंडित रामदास पळसुले. गान सरस्वती किशोरी आमोणकर युवा पुरस्कार संतूरवादक डॉक्टर शंतनू गोखले यांना. आणि अजित बेलवलकर स्मृती युवा पुरस्कार युवा गायिका डॉक्टर राधिका जोशी यांना देण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे थायलंड मास्टर्स 2026 मध्ये पहिले BWF सुपर 300 महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 देविका सेहवाग. भारताचे बॅडमिंटनपटू देविका सेहवाग हिने थायलंड मास्टर्स 2026 स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात तिने मलेशियाच्या गोह जिन वेई हिचा पराभव केला. हे देविकाचे पहिलेच BWF वर्ल्ड टूर सुपर 300 विजेतेपद ठरले. PV सिंधू आणि सायना नेहवाल यांच्यानंतर सुपर 300 विजेतेपद जिंकणारी ती केवळ तिसरी भारतीय महिला ठरली. या स्पर्धेत तिने अव्वल मानांकित थायलंडच्या सुपानिदा काटेथोंगचा देखील पराभव केलेला. 20 वर्षांची देविका सेहवाग ही मूळची हरियाणाची असून ती बंगळुरू येथील प्रकाश पदुकोण राहुल द्रविड सेंटर फॉर स्पोर्ट्स एक्सलन्स येथे प्रशिक्षण घेत आहे. नेक्स्ट आहे नुकतेच कोणत्या प्रसिद्ध कॅनेडियन अमेरिकन अभिनेत्रीचे निधन झाले आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कॅथरीन ओहारा. कॅनेडियन अमेरिकन अभिनेत्री आणि विनोदी कलाकार कॅथरीन ओहारा यांचे 30 जानेवारी 2026 रोजी वयाच्या 71व्या वर्षी निधन झाले. त्यांनी लॉस एंजेलिस येथील आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे तात्कालिक कारण पल्मोनरी एम्बोलिझम हे होते. तसेच त्यांना रेक्टल कॅन्सरचा त्रास होता. पल्मोनरी एम्बोलिझम म्हणजे काय फुफ्फुसात रक्ताची गुठळी होणे. त्यांना जन्मताच डेक्स्ट्रोकार्डिया हा दुर्मिळ हृदयविकार होता ज्यामध्ये हृदय छातीच्या उजव्या बाजूला असते. त्या होम अलोन चित्रपटातील केविनच्या आईच्या भूमिकेसाठी आणि शीट्स क्रीक मालिकेतील मोइरा रोज या भूमिकेसाठी विशेष प्रसिद्ध होत्या. 5 दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत त्यांनी बीटलज्यूस आणि बेस्ट इन शो यासारख्या अनेक चित्रपटात काम केले. त्यांना 2020 मध्ये शीट्स क्रीक मालिकेसाठी एमी पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. नेक्स्ट आहे केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये लखपती दीदी कार्यक्रमांतर्गत
ग्रामीण महिलांसाठी कोणता नवीन उपक्रम सुरू करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सी मार्ट. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये लखपती दीदी कार्यक्रमाचा विस्तार करण्याची घोषणा केली. या विस्ताराचा भाग म्हणून शी मार्ट हा नवीन उपक्रम सुरू करण्यात आला. शी मार्ट अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात समुदायाच्या मालकीची किरकोळ विक्री केंद्रे स्थापन केली जाणार आहेत. या उपक्रमाचा मुख्य उद्देश ग्रामीण महिलांना केवळ कर्ज घेणाऱ्या व्यक्तींपासून थेट उद्योग मालक बनवणे हा आहे. स्वयंसहायता गटांशी संलग्न 10 कोटीहून अधिक महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना शी मार्टद्वारे थेट बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. या माध्यमातून मध्यस्थांची गरज कमी होऊन महिलांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल. लखपती दीदी 2.0 अंतर्गत 2027 पर्यंत 3 कोटी महिलांना दरवर्षी किमान 1 लाख रुपये उत्पन्न मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महिलांना प्रगत तांत्रिक प्रशिक्षण आणि डिजिटल आर्थिक साक्षरता प्रदान करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. व्यवसाय वाढीसाठी नाविन्यपूर्ण वित्तपुरवठा साधने आणि 5 लाख रुपयांपर्यंतच्या सवलतीच्या कर्जाची तरतूद करण्याचा विचार केला जात आहे. नेक्स्ट आहे भारतातील पहिला स्वदेशी हिरवा ग्रीन युरिया प्लांट कोठे उभारला जाईल? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पुडीमडका आंध्र प्रदेश. भारतातील पहिला स्वदेशी ग्रीन युरिया प्लांट आंध्र प्रदेशातील पुडीमडका ग्रीन हायड्रोजन हब येथे उभारला जाणार आहे. हा प्रकल्प उभारण्यासाठी NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड आणि असागो इंडस्ट्रीज यांच्यात फेब्रुवारी 2026 मध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. या प्लांटची दररोज सुमारे 1000 टन ग्रीन युरिया उत्पादन क्षमता असेल. या प्रकल्पात जीवाश्म इंधनाऐवजी अक्षय ऊर्जेवर आधारित ग्रीन हायड्रोजन आणि ग्रीन अमोनिया वापरून युरिया तयार केला जाईल. या तंत्रज्ञानामुळे कार्बन उत्सर्जनात लक्षणीय घट होईल आणि पर्यावरणपूरक खत निर्मितीला चालना मिळेल. हा प्रकल्प भारताच्या हरित ऊर्जा आणि शाश्वत शेती धोरणांना बळकटी देणारे महत्त्वाचे पाऊल मानला जात आहे. यामुळे देशातील रासायनिक खत क्षेत्रात आत्मनिर्भरतेला आणि स्वदेशी उत्पादनाला प्रोत्साहन मिळणार आहे. नेक्स्ट आहे प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी हायड्रोजनवर चालणाऱ्या बसेसचा वापर करणारे भारतातील पहिले विमानतळ कोणते असेल? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ केरळ. कोचीन इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड हे प्रवाशांच्या वाहतुकीसाठी हायड्रोजनवर चालणाऱ्या बसेस वापरणारे भारतातील पहिले विमानतळ ठरणार आहे. CIAL आणि केरळ हायड्रोजन व्हॅली इनोव्हेशन क्लस्टर फाउंडेशन यांच्यात 1 फेब्रुवारी 2026 रोजी सामंजस्य करार करण्यात आला. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 3 हायड्रोजन फ्युएल सेल इलेक्ट्रिक बसेस तैनात केल्या जाणार आहेत. या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे 8.7 कोटी रुपये असून प्रत्येक बसची किंमत सुमारे 2.90 कोटी रुपये असणार आहे. बसेससाठी लागणारे इंधन CIAL आणि BPCL यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित केलेल्या 1000 किलोवॅट क्षमतेच्या ग्रीन हायड्रोजन प्लांटमधून पुरवले जाईल. या बसेस केवळ पाण्याची वाफ उत्सर्जित करतात, त्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल. हा उपक्रम राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनशी संलग्न आहे. या बसेस फेब्रुवारी 2027 पर्यंत विमानतळाच्या ताफ्यात दाखल होण्याची अपेक्षा आहे. कोचीन विमानतळ यापूर्वीच जगातील पहिले पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे विमानतळ म्हणूनही ओळखले जाते. नेक्स्ट आहे टाइम्स बी स्कूल रँकिंग 2026 मध्ये कोणत्या संस्थेने अव्वल स्थान मिळवले आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड. टाइम्स बी स्कूल रँकिंग 2026 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड ने देशात पहिले स्थान मिळवले आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि जागतिक व्यवसाय क्षेत्रातील उत्कृष्ट व्यवस्थापन शिक्षणामुळे IIFT हे मानांकन प्राप्त झाले आहे. मजबूत शैक्षणिक पाया आणि विद्यार्थ्यांच्या कौशल्यवर्धनावर दिला जाणारा भर हे IIFTच्या यशामागील प्रमुख कारण आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड ही भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेली स्वायत्त संस्था आहे. IIFTची स्थापना सन 1963 मध्ये करण्यात आली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड याचे कॅम्पस दिल्ली, कोलकाता, काकीनाडा आणि गिफ्ट सिटी येथे स्थित आहेत. याच रँकिंगमध्ये SRM युनिव्हर्सिटी AP ही याला टॉप इमर्जिंग बी स्कूल या श्रेणीत पहिले स्थान मिळालेले आहे. परी स्कूल ऑफ बिझनेस याला टॉप इमर्जिंग बी स्कूल या श्रेणीत पहिले स्थान मिळालेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे पॅट्रिक हर्मिनी हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत जे 5 ते 10 फेब्रुवारी दरम्यान भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आले होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सेशेल्स. सेशेल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी 5 ते 10 फेब्रुवारी 2026 दरम्यान भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आले होते. ऑक्टोबर 2025 मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर हा त्यांचा पहिलाच भारत दौरा होता. भारत सेशेल्स राजनैतिक संबंधांच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त ही भेट आयोजित करण्यात आली होती. या दौऱ्यात त्यांनी चेन्नई, मुंबई आणि नवी दिल्ली या शहरांना भेट दिली. नवी दिल्लीत त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत परस्पर हिताच्या द्विपक्षीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा केली.
दोन्ही देशांदरम्यान आरोग्य, पायाभूत सुविधा, संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी महत्त्वाच्या सामंजस्य करारांवर ही स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. नेक्स्ट आहे गिर्यारोहक कबाक यानोने अलीकडेच कोणत्या पर्वत शिखराची चढाई पूर्ण केली आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 माउंट अकानकागुआ. अरुणाचल प्रदेशातील गिर्यारोहक कबाक यानो यांनी दक्षिण अमेरिकेतील सर्वोच्च शिखर माउंट अकानकागुआ यशस्वीरित्या सर केले आहे. त्यांनी 1 फेब्रुवारी 2026 रोजी माउंट अकोनकागुआच्या शिखरावर भारताचा तिरंगा फडकवला. माउंट अकोनकागुआ हे अर्जेंटिना देशातील अँडीज पर्वतरांगेत मेंडोझा प्रांतात चिलीच्या सीमेजवळ स्थित आहे. माउंट अकोनकागुआची उंची 6,961 मीटर असून ते आशियाबाहेरील जगातील सर्वात उंच शिखर मानले जाते. या शिखराला अनेकदा दगडाचे पहारेकरी असे संबोधले जाते. कबाक यानो यांनी यापूर्वी माउंट एव्हरेस्ट यशस्वीरित्या सर केला आहे. तसेच त्यांनी माउंट किलिमांजारो आणि माउंट एबलरस ही शिखरे पादाक्रांत केलेली आहेत. नेक्स्ट आहे भारत अमेरिका व्यापार करारांतर्गत अमेरिकेने भारतीय वस्तूंवरील शुल्क 50% वरून किती टक्के केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 18%. फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या भारत अमेरिका अंतरिम व्यापार करारानुसार अमेरिकेने भारतीय वस्तूंवरील आयात शुल्क 50% वरून 18% पर्यंत कमी केले आहे. यापूर्वी अमेरिकेने भारतावर 25% परस्पर शुल्क आणि 25% दंडात्मक शुल्क लावून एकूण 50% शुल्क आकारले होते. नवीन करारानुसार हे दोन्ही अतिरिक्त शुल्क कमी करून एकूण आयात शुल्क 18% करण्यात आले आहे. हे सुधारित 18% शुल्क 7 फेब्रुवारी 2026 पासून लागू झालेले आहे. या कराराअंतर्गत काही विशिष्ट कृषी उत्पादनांवर शुल्क पूर्णपणे शून्य करण्यात आलेले आहे. शून्य शुल्क लागू असलेल्या भारतीय उत्पादनांमध्ये मसाले, चहा, कॉफी आणि काही फळे यांचा समावेश आहे. याच्या बदल्यात भारताने अमेरिकन औद्योगिक उत्पादनांवरील शुल्क कमी करण्याचे मान्य केले आहे. तसेच भारताने पुढील 5 वर्षात अमेरिकेकडून सुमारे $500 अब्ज किमतीची ऊर्जा, तंत्रज्ञान व इतर उत्पादने खरेदी करण्यास सहमती दर्शवली आहे. या निर्णयामुळे भारतीय वस्त्रोद्योग, चामड्याच्या वस्तू, दागिने आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील निर्यातदारांना मोठा फायदा होणार आहे. हा करार द्विपक्षीय व्यापार वाढवणे, आर्थिक संबंध बळकट करणे आणि जागतिक बाजारपेठेत भारतीय उत्पादनांची स्पर्धात्मकता वाढवणे या उद्देशाने करण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय हवाई दलाच्या कोणत्या स्वदेशी हेलिकॉप्टरने सिंगापूर एअर शो 2026 मध्ये भाग घेतला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ALH ध्रुव. सिंगापूर एअर शो 2026 मध्ये भारतीय हवाई दलाच्या प्रगत हलके हेलिकॉप्टर ध्रुव याने सहभाग घेतला आहे. हे हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलाच्या प्रसिद्ध सारंग हेलिकॉप्टर डिस्प्ले टीमद्वारे उडवले जात आहे. सिंगापूर एअर शो हा आशियातील प्रमुख द्विवार्षिक एरोस्पेस आणि संरक्षण प्रदर्शन आहे. हा एअर शो 3 ते 8 फेब्रुवारी 2026 दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या प्रदर्शनाचे स्थळ चांगी एक्झिबिशन सेंटर सिंगापूर आहे. ALS ध्रुव हे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडद्वारे पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे हेलिकॉप्टर आहे. ध्रुव हेलिकॉप्टर त्याच्या अष्टपैलुत्व, चपलता आणि विश्वासार्हतेसाठी ओळखले जाते. नेक्स्ट आहे हरित महाराष्ट्र मिशन अंतर्गत महाराष्ट्रात पुढील 5 वर्षात किती झाडे लावण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 300 कोटी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हरित महाराष्ट्र मिशन अंतर्गत पुढील 5 वर्षात राज्यभर 300 कोटी झाडे लावण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य जाहीर केले आहे. या मोहिमेच्या प्रभावी नियोजन, अंमलबजावणी आणि समन्वयासाठी स्वतंत्र हरित महाराष्ट्र प्राधिकरण स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. ही हरित मोहीम 2025 ते 2030 या कालावधीत टप्प्याटप्प्याने राबवली जाणार आहे. पहिल्या वर्षात सुमारे 20 कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट रोप उपलब्धतेनुसार निश्चित करण्यात आले आहे. या मोहिमेमध्ये बांबू, साग तसेच इतर आर्थिकदृष्ट्या उपयुक्त आणि स्थानिक वृक्ष प्रजातींच्या लागवडीवर विशेष भर देण्यात येणार आहे. वृक्ष लागवडीसोबतच ग्रामीण भागात रोजगार निर्मिती आणि शाश्वत अर्थव्यवस्था निर्माण करणे हा या उपक्रमाचा एक महत्त्वाचा उद्देश आहे. लागवड केलेली झाडे टिकून राहावीत यासाठी सॅटेलाइट आधारित रिअल टाइम मॉनिटरिंग, जिओ टॅगिंग आणि डिजिटल ट्रॅकिंग प्रणालीचा वापर केला जाणार आहे. लावलेल्या झाडांची किमान 10 वर्षांपर्यंत देखभाल व संवर्धन करण्याची व्यवस्था या मोहिमेत समाविष्ट आहे. या उपक्रमात राज्य शासनाचे विविध विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, स्टार्टअप, स्वयंसेवी संस्था, शेतकरी, महिला, बचत गट आणि युवकांचा सक्रिय सहभाग घेतला जाणार आहे. मराठवाड्यासारख्या कमी वनक्षेत्र असलेल्या प्रदेशांना विशेष प्राधान्य देऊन समतल हरित विकास साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या मोहिमेचे अंतिम ध्येय महाराष्ट्राचे वनक्षेत्र राष्ट्रीय उद्दिष्टानुसार 33% पर्यंत वाढवणे असे आहे. नेक्स्ट आहे जागतिक कर्करोग दिन कधी साजरा केला जातो? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फेब्रुवारी रोजी. जागतिक कर्करोग दिन दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश कर्करोगाबद्दल जनजागृती करणे तसेच प्रतिबंध, लवकर निदान आणि उपचारांना प्रोत्साहन देणे हा आहे.
2026ची अधिकृत संकल्पना आहे युनायटेड बाय युनिक. ही संकल्पना 2025 ते 2027 या 3 वर्षांच्या जागतिक मोहिमेचा भाग आहे. युनायटेड बाय युनिक ही संकल्पना प्रत्येक रुग्णाचा कर्करोगाचा प्रवास वेगळा आणि वैयक्तिक असतो हे अधोरेखित करते. या दिवसाची सुरुवात 4 फेब्रुवारी 2000 रोजी पॅरिस येथे झालेल्या वर्ल्ड समिट अगेन्स्ट कॅन्सर मध्ये करण्यात आली. युनियन फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोल ही संस्था जागतिक स्तरावर या दिनाचे नेतृत्व करते. 2026 मध्ये अपसाइड डाऊन चॅलेंज या विशेष उपक्रमाद्वारे कर्करोग रुग्णांचे आयुष्य कसे विस्कळीत होते हे दर्शवण्याचा प्रयत्न केला जात आहे. नेक्स्ट आहे ओडिसातील कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय UAV चाचणी आणि नवीन कॉरिडॉर स्थापन केला जात आहे. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रंगेलुंडा. ओडिसा राज्यात नॅशनल UAV टेस्ट अँड इनोव्हेशन कॉरिडॉर उभारला जात आहे. हा प्रकल्प गंजम जिल्ह्यातील रंगेलुंडा विमानतळावर विकसित केला जाणार आहे. हे भारतातील पहिले व्यावसायिक विमानतळ असेल ज्याचा वापर लाईव्ह ड्रोन चाचणीसाठी केला जाईल. या कॉरिडॉरमध्ये 1000 मीटर उंचीपर्यंत गतिमान हवाई क्षेत्रात ड्रोन चाचण्या घेता येतील. येथे स्वायत्त नेव्हिगेशन, पेलोड क्षमता आणि बियॉन्ड व्हिज्युअल लाईन ऑफ साईट सारख्या प्रगत तंत्रज्ञानाची चाचणी केली जाईल. या प्रकल्पाची घोषणा विंग्स इंडिया 2026 हैदराबाद येथे करण्यात आली. हा प्रकल्प विकसित करण्यासाठी ओडिशा सरकारने बॉनव्ही एरियो यासोबत करार केलेला आहे. बॉनव्ही एरियो ही भुवनेश्वर स्थित डीपटेक स्टार्टअप आहे. यांच्यासोबत ही करार करण्यात आलेला आहे. या उपक्रमाचा उद्देश ओडिशाला ड्रोन तंत्रज्ञान आणि नवोन्मेष संशोधनाचे केंद्र बनवणे आहे. या प्रकल्पामुळे स्वदेशी संशोधन व विकास, कौशल्य विकास आणि रोजगार निर्मितीला चालना मिळेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच कोणत्या कंपनीला मिनिरत्न श्रेणी 1 चा दर्जा देण्यात आला आहे. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 यंत्र इंडिया लिमिटेड. फेब्रुवारी 2026 मध्ये संरक्षण मंत्रालयाने यंत्र इंडिया लिमिटेडला मिनिरत्न श्रेणी 1 दर्जा प्रदान केला. हा दर्जा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते देण्यात आला. यंत्र इंडिया लिमिटेड ही भारत सरकारच्या मालकीची सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपनी आहे. कंपनीची स्थापना 1 ऑक्टोबर 2021 रोजी ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डाच्या पुनर्रचनेनंतर करण्यात आली. YIL चे मुख्यालय नागपूर, महाराष्ट्र येथे आहे. कंपनी प्रामुख्याने संरक्षण उत्पादने, दारुगोळा, तोफखाना साहित्य, बख्तरबंद वाहनांचे सुटे भाग तयार करते. मिनिरत्न श्रेणी 1 दर्जामुळे कंपनीच्या संचालक मंडळाला सरकारी मंजुरीशिवाय 500 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक प्रकल्प मंजूर करण्याची स्वायत्ता मिळते. नेक्स्ट आहे भारतातील प्रधानमंत्री सेतू योजनेसाठी $830 मिलियन कर्ज मंजूर करणारी आंतरराष्ट्रीय संस्था कोणती आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जागतिक बँक. भारतातील प्रधानमंत्री सेतू योजनेसाठी जागतिक बँकेने $830 मिलियन म्हणजे सुमारे 6,800 ते 900 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. हे कर्ज 2 फेब्रुवारी 2026 रोजी मंजूर करण्यात आले आहे. या कर्जाचा मुख्य उद्देश देशातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था आधुनिक बनवणे आणि तरुणांची कौशल्य उद्योगांच्या कर्जानुसार विकसित करणे हा आहे. कर्जाचा परतफेड कालावधी 19.5 वर्षांचा असून त्यात 4 वर्षांचा सवलतीचा कालावधी समाविष्ट आहे. या योजनेअंतर्गत 5 वर्षात सुमारे 1000 IITs अपग्रेड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दरवर्षी 10 लाखहून अधिक तरुणांना प्रशिक्षण देऊन एकूण 2 कोटींपेक्षा जास्त युवकांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य आहे. IITs मध्ये महिलांचा सहभाग 25% पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे. राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था या प्रशिक्षकांसाठी सेंटर्स ऑफ एक्सिलन्स म्हणून विकसित केल्या जाणार आहेत. PM सेतूचा संपूर्ण अर्थ प्रधानमंत्री स्किलिंग अँड एम्प्लॉयबिलिटी ट्रान्सफॉर्मेशन थ्रू अपग्रेडेड IITs असा आहे. हा कार्यक्रम जागतिक बँकेच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आला असून त्यात आशियाई विकास बँकेचे सहकार्य आहे. नेक्स्ट आहे आशियातील सर्वात मोठा नागरी विमान वाहतूक कार्यक्रम विंग्स इंडिया 2026 कोठे आयोजित करण्यात आला होता. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हैदराबाद. विंग्स इंडिया 2026 हा आशियातील सर्वात मोठा नागरी विमान वाहतूक कार्यक्रम हैदराबाद येथील बेगमपेट विमानतळावर आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम 28 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन नागरी विमान वाहतूक मंत्रालय, भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि फिक्की यांनी संयुक्तपणे केले होते. यावेळची मुख्य थीम इंडियन एव्हिएशन पेव्हिंग द फ्युचर, भारतीय विमान वाहतूक भविष्याचा मार्ग मोकळा करणे अशी होती. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी केले. या परिषदेत विमान वाहतूक परिसंस्थेला प्रोत्साहन दिल्याबद्दल उत्तराखंड राज्याला बेस्ट स्टेट पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रदर्शनात 70,000हून अधिक अभ्यागतांनी उपस्थिती नोंदवली. कार्यक्रमात 20हून अधिक देशांचे प्रतिनिधी, 150हून अधिक प्रदर्शक आणि अनेक प्रमुख विमान कंपन्या सहभागी झाल्या.
ड्रोन शो आणि प्रगत हवाई वाहतूक तंत्रज्ञानाचे प्रदर्शन ही या कार्यक्रमातील प्रमुख आकर्षणे ठरली. नेक्स्ट आहे अलीकडे चर्चेत आलेले ऑपरेशन हेरॉब याला कोणत्या संघटनेचे समर्थन आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बलुचिस्तान लिबरेशन आर्मी. ऑपरेशन हेरॉब याला बलुचिस्तान लिबरेशन आर्मी या संघटनेचे समर्थन असून हे ऑपरेशन यांच्याद्वारेच राबवले जात आहे. या मोहिमेचा उद्देश बलुचिस्तानमधील पाकिस्तानी सुरक्षा व प्रशासकीय संरचनांवर दबाव आणणे असा सांगितला जातो. ऑपरेशन हेरॉब 2.0 हा दुसरा टप्पा फेब्रुवारी 2026 मध्ये अधिक तीव्र झाल्याचे वृत्त आहे. या मोहिमेला युनायटेड बलूच आर्मी सारख्या इतर सशस्त्र संघटनांचाही पाठिंबा असल्याचे नमूद केले जाते. BLA ही संघटना बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याच्या मागणीशी संबंधित संघर्ष करत असल्याचे सांगते. बलुचिस्तानमधील पाकिस्तानी सुरक्षा दलांच्या तळांना लक्ष्य करणे आणि त्या भागावर नियंत्रण मिळवणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. पाकिस्तान, ब्रिटन आणि अमेरिका यांनी BLAला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेले आहे. BLAची स्थापना 1970च्या दशकात झाल्याचे मानले जाते. नेक्स्ट आहे माय इंडिया बजेट क्वेस्ट 2026 उपक्रम कोणी सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डॉक्टर मनसुख मांडविया. माय भारत बजेट क्वेस्ट 2026 हा उपक्रम केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाने सुरू केला आहे. या उपक्रमाची सुरुवात केंद्रीय मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी 2 फेब्रुवारी 2026 रोजी केली. हा एक देशव्यापी उपक्रम असून तो माय भारत पोर्टलद्वारे राबवला जात आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश देशातील तरुणांना केंद्रीय अर्थसंकल्पाची प्रक्रिया, देशाची अर्थव्यवस्था आणि वित्तीय साक्षरतेशी जोडणे हा आहे. या स्पर्धेत 15 ते 29 वयोगटातील तरुण सहभागी होऊ शकतात. या स्पर्धा 3 टप्प्यात आयोजित करण्यात येत आहेत. पहिला टप्पा ऑनलाईन क्विज असून तो 3 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी 2026 या कालावधीत माय भारत पोर्टलवर आयोजित केला जात आहे. दुसरा टप्पा निबंध लेखन स्पर्धेचा असून तो क्विजमध्ये यशस्वी ठरलेल्या उमेदवारांसाठी राज्यस्तरावर घेतला जाईल. तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात निवडक विजेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केंद्रीय अर्थसंकल्पावर थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. या उपक्रमामुळे तरुणांना धोरण निर्मितीच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. तसेच तरुणांना विकसित भारत 2047 या विजनमध्ये योगदान देण्याची संधी या उपक्रमातून मिळणार आहे. नेक्स्ट आहे डिप्लोसेंट्रम पॅपिलोसम ही अलीकडे सापडलेली ऑर्किड प्रजाती कोणत्या राज्यात आढळली आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 केरळ. जानेवारी 2026 मध्ये केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील कंटाळूर येथे डिप्लोसेंट्रम पॅपिलोसम ही नवीन ऑर्किड प्रजाती सापडली. हा शोध सेंट जोसेफ कॉलेज देवगिरी आणि सरकारी कला व विज्ञान महाविद्यालय मेप्पायूर यांच्या शास्त्रज्ञांनी लावला आहे. फुलांच्या ओठावर असलेल्या मण्यांसारख्या रचनेमुळे प्रजातीला पॅपिलोसम असे नाव देण्यात आले. ही प्रजाती सुमारे 1500 मीटर उंचीवर वाढते. डिप्लोसेंट्रम गणातील जगातील 5वी प्रजाती आहे. मर्यादित अधिवासामुळे तिला अतिसंवेदनशील दर्जा सुचवण्यात आला. नेक्स्ट आहे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी अलीकडे CSIR नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी याच्या नवीन समुद्रकिनाऱ्यावरील प्रयोगशाळेचे उद्घाटन कोठे केले आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 एंडाडाडा. केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी 30 जानेवारी 2026 रोजी विशाखापट्टणम आंध्र प्रदेश येथील एंडाडा येथे CSIR नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीच्या नवीन समुद्रकिनाऱ्यावरील प्रयोगशाळेचे उद्घाटन केले. ही अत्याधुनिक प्रयोगशाळा 32 कोटी रुपये खर्चून आणि 4 एकर परिसरात उभारण्यात आली आहे. या प्रयोगशाळेचा मुख्य उद्देश बंगालच्या उपसागरातील सागरी संसाधने, खनिजे, तेल व नैसर्गिक वायू यावरील संशोधन करणे हा आहे. या उपक्रमामुळे भारताच्या ब्ल्यू इकॉनॉमी मोहिमेला महत्त्वपूर्ण चालना मिळणार आहे. ही प्रयोगशाळा पूर्व किनारपट्टीवरील अशा प्रकारची एकमेव महासागर संशोधन सुविधा असून ती एक हवामान बदल आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या अभ्यासात महत्त्वाची भूमिका बजावेल. या सुविधेमुळे पूर्व किनारपट्टीवरील हायड्रोकार्बन आणि सागरी खनिजांच्या शोधात भारत अधिक स्वावलंबी होण्यास मदत होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.